नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे धौम्य ऋषी. मध्यरात्र झाली होती. पांडव गंगा नदीजवळ आले. गंगेच्या थंडगार पाण्यात स्नान करावे असे त्यांना वाटले. त्यांनी स्नानाची तयारी केली. तिथे एक गंधर्व आपल्या पत्नीसह राहत होता. एका मानवाने येऊन आपल्या एकांताचा भंग करावा ही गोष्ट त्याला मुळीच आवडली नाही. त्याने पांडवांना विरोध केला. तो म्हणाला, मी गंधर्व आहे. माझं नाव अंगारवर्ण असं आहे. तुम्हाला या नदीत आंघोळ करता येणार नाही, कारण ही नदी माझी आहे. गंधर्वाच्या उद्धटपणामुळे आणि गर्वामुळे अर्जुन संतप्त झाला. अर्जुन त्या गंधर्वाला म्हणाला, माझं बोलणं ऐकून घे. समुद्र, डोंगर, नद्यांचं पाणी यांच्यावर सगळ्यांचाच सारखा हक्क असतो आणि म्हणून ही नदी फक्त माझीच आहे असं म्हणण्याचा तुला अधिकार नाही. दंभानं तुझं मन पोखरलं गेलं आहे आणि शक्तिमान आणि समर्थ असे आम्ही आहोत. आम्हाला भय दाखवण्याचा प्रयत्न तू केलास तर तुला यश मिळणार नाही. या मर्त्य मानवांचा हा उद्धटपणा त्या गंधर्वाला असह्य झाला. तो म्हणाला, इथून चालते व्हा. माझा आणि तुमचा वेळ फुकट घालवू नका. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर शक्तीचा उपयोग करून मला तुम्हाला इथून हाकलून द्यावं लागेल. अर्जुन हे ऐकून त्याला म्हणाला, कृपा करून मूर्खपणा करू नकोस. तू जर शक्तीचं भय आम्हाला दाखवशील तर आम्हीही शक्तिमान आहोत हे ध्यानात ठेव. गंधर्व हे ऐकून संतापला. त्याने अर्जुनावर आणि इतरांवरही बाण सोडायला सुरुवात केली. अर्जुनाने आपल्या बाणांनी ते दूर केले. अर्जुन त्याला म्हणाला, धनुर्विद्येची ज्याला ओळखही नाही अशा व्यक्तीवर तू जर बाण सोडलेस तर त्यांचा परिणाम होऊ शकेल. पण धनुर्विद्येत मी तुझ्याहून अधिक पारंगत आहे. समुद्राच्या लाटांवरल्या फेसासारखे मला तुझे हे बाण वाटत आहेत. ते पोरकट आणि परिणाम शून्य आहेत. हे ऐकूनही गंधर्वाने बाणामागून बाण सोडायचे थांबवले नाही. आता मात्र अर्जुनाचा संयम संपला. त्याने गंधर्वावर आग्नेय या नावाचे अस्त्र सोडले. हे अस्त्र अग्निदेवाच्या अधिकारातले होते. या अस्त्राने त्या गंधर्वाचा रथ जाळून टाकला. अर्जुनाने त्याला धरले आणि रथाबाहेर खेचून काढले. हे पाहून त्या गंधर्वाच्या बायका युधिष्ठिराच्या पाया पडल्या आणि त्यांनी दयेची भीक मागितली. वडील भावाच्या आज्ञेवरून अर्जुनाने त्या गंधर्वाला सोडून दिले. गंधर्वाला आता पूर्ण पश्चाताप झाला होता. तो म्हणाला, एका मर्त्य मानवानं माझा पराभव केला. आजपर्यंत माझ्या सुंदर रथाकडे पाहून लोक मला चित्ररथ असं म्हणत असत, पण आता एका मानवानं माझा रथ जाळून टाकल्यामुळे लोक मला दग्धरथ या नावानं ओळखतील. गंधर्वाने पांडवांशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा रथ जो मंत्र म्हणून अर्जुनाने जाळला तो मंत्र शिकण्याची त्याची इच्छा होती. या मोबदल्यात त्याने तिन्ही लोकात काय चालले आहे हे पाहण्याची शक्ती देण्याचे कबूल केले. त्याने न थकणारे सुंदर घोडेही पांडवांना देऊ केले. गंधर्वाला आता हे पांडव आहेत हे कळले. पांडव जिवंत आहेत हे पाहून त्याला फार आनंद झाला. त्याने पांडवांना एक सूचना केली. तो त्यांना म्हणाला, तुम्ही या पृथ्वीचे राजे होणार आहात आणि म्हणून तुम्हाला कुलगुरू हवा आहे. त्याची तुम्हाला गरज पडेल. तुम्हाला सल्ला देणाऱ्या ब्राह्मणाच्या मदतीनं तुमच्या वाडवडिलांनी केलं तसंच तुम्हीही राज्य कराल. कुलगुरू कोण असावा ते सांग अशी पांडवांनी त्याला विनंती केली. तेव्हा गंधर्वाने धौम्य ऋषींचे नाव सुचवले. अर्जुनाने त्याचे आभार मानले आणि तो म्हणाला, आम्हाला भेट म्हणून दिलेले घोडे तू परत घेऊन जा. आमच्या वाटेला आलेले हे वाईट दिवस संपुष्टात आले की मी ते तुझ्याकडून घेईन. पांडवांनी गंधर्वाचा प्रेमाने निरोप घेतला आणि धौम्य ऋषींच्या शोधार्थ निघाले. पांडव धौम्य ऋषींना भेटले. पांडवांचा नम्रपणा आणि त्यांची वागणूक पाहून धौम्य ऋषी प्रसन्न झाले. पांडवांचे कुलगुरू होण्यास त्यांनी संमती दिली. वाईट दिवस आता संपत आले आहेत असा विश्वास वाटू लागल्यामुळे पांडवांच्या मनावरचे ओझे हलके झाले होते. झपाझप पावले उचलीत पांडव कांपिल्य नगराच्या दिशेने जायला निघाले. व्यासांनी सांगितल्याप्रमाणे तिथे सुदैव त्यांची वाट पाहत होते. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे कांपिल्य नगर. पांडव कांपिल्य नगरात येऊन पोहोचले. तिथे ते एका कुंभाराच्या घरात राहिले. भिक्षा मागून मिळवलेल्या अन्नावरच ते आपला उदरनिर्वाह करीत होते. यासाठी नगरात केलेल्या भटकंतीत अनेक बातम्या त्यांच्या कानांवर पडत असत. लोक म्हणत असत, पांडव अजून जिवंत आहेत अशी खात्री आमच्या राजाला वाटते. द्रौपदीचं लग्न अर्जुनाशी होईल असं भविष्य अनेक ऋषींनी वर्तवलेलं आहे आणि म्हणून द्रुपद राजांना स्वयंवर मंडपात एक प्रचंड धनुष्य ठेवलेला आहे. त्याप्रमाणेच मंडपाच्या छताला एक सतत फिरता मासा टांगून ठेवला आहे. हा मासा जास्तीत जास्त 5 बाणांनी जो खाली पाडेल त्याच्याशी द्रौपदी लग्न करील. अर्जुनाशिवाय कुठलाही धनुर्धर हे करू शकणार नाही. आपण स्वयंवराच्या दिवसाची वाट पाहूया. त्या दिवशी स्वयंवर
मंडपात काहीतरी विशेष घटना घडणार हे नक्की. सगळे लोक उत्सुकतेने स्वयंवराची वाट पाहत होते. स्वयंवरासाठी सगळ्या भारतवर्षातले राजे द्रुपदाच्या नगरात एकत्र आले होते. ब्राह्मणांच्या वेशात पांडवही तिथे आले होते. दुर्योधन आणि राधेय प्रमुख असलेले कौरव पाहुणेही मंडपात हजर होते. यादव, भोज, वृष्णी आणि अंधक हेही हजर होते. यांच्यात विशेष होते बलराम, कृष्ण आणि त्यांचे चुलत भाऊ. सगळ्या जगातून आलेल्या या पाहुण्यांसाठी उत्तम वाडे बांधण्यात आले होते. स्वयंवराचा दिवस उगवला. स्वयंवर मंडप इंद्राच्या दरबारासारखा सजवला गेला होता. चहूकडे दाटून राहिलेल्या फुलांच्या आणि अत्तरांच्या सुगंधामुळे मंडपातल्या पाहुण्यांना अगदी प्रसन्न वाटत होते. शक्तिमान भाऊ असलेले राजे मंडपात आल्यामुळे मंडपाची शोभा विशेष वाढली होती. हे स्वयंवर पाहण्यासाठी स्वर्गलोकातील देवांनीही आकाशात गर्दी केली होती. लावण्यवती द्रौपदी आणि तिचा होणारा पती यांना पाहण्यासाठी सगळी गर्दी अगदी उत्सुक झाली होती. ब्राह्मण आपल्या जागांवर बसले होते. वेषांतर केलेले पांडव त्यांच्यातच विखुरले होते. आपणाकडे कुणाचे लक्ष जाऊ नये याची ते काळजी घेत होते. इतक्यात सगळ्या नजरा स्वयंवर मंडपाच्या प्रवेशद्वाराकडे वळल्या. दृष्टद्युम्न आपली लावण्यवती बहीण द्रौपदी हिला घेऊन मंडपात आला. अतिशय सुंदर आणि मौल्यवान वस्त्रे द्रौपदीने परिधान केली होती. सोन्याचे अलंकार द्रौपदीच्या सौंदर्यात भर घालीत होते. द्रौपदीच्या हातात फुलांचा हार होता. स्वयंवर मंडपाच्या मध्यभागी असलेल्या रंगमंचावर दृष्टद्युम्न आपल्या बहिणीला घेऊन गेला. इथे रंगमंच हाच शब्द योग्य ठरतो. द्रौपदीने प्रवेश केला आणि रंगमंचावर शोकात्म नाटकाचा पहिला अंक सुरू झाला. तिची या नाटकात प्रमुख भूमिका होती. शेवटचा अंक सुरू व्हायला बरीच वर्ष जावी लागणार होती. सर्व क्षत्रियांचा विनाश या गोष्टीसाठी तिचा जन्म झाला होता आणि ती गोष्ट ती पूर्ण करणार होती. जीवनाच्या रंगमंचावर द्रौपदीने प्रवेश केला. पवित्र मंत्रांचे पठण सुरू झाले. यज्ञमंडपात संपूर्ण शांतता पसरली. रंगमंचावर दृष्टद्युम्नाने प्रवेश केला. मंडपात जमलेल्या सर्वांना उद्देशून तो म्हणाला, कृपा करून माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. हे धनुष्य आणि हे बाण, या 5 बाणांनी लक्षभेद करून ते जमिनीवर पाडायचं आहे. ही कठीण कामगिरी जो पार पाडील त्याच्याशी माझी बहीण द्रौपदी हिचं लग्न होईल. हे वचन मी तुम्हाला गंभीरपणे देतो आहे. दृष्टद्युम्न मग आपली बहीण द्रौपदी हिच्याजवळ गेला आणि त्याने तिथे आलेल्या अनेक राजांची नावे तिला सांगितली. तो तिला म्हणाला, द्रौपदी, स्वयंवरात तुला जिंकण्यासाठी आलेल्या या राजांकडे पहा. त्यापैकी प्रत्येकाकडे अंगुली निर्देश करून मी तुला त्यांची नावं सांगेन. तिथं बसला आहे तो कौरव राजपुत्र दुर्योधन. त्याच्या बाजूला त्याचे सर्व भाऊ बसले आहेत. तो राधेय, दुर्योधनाचा आवडता मित्र. तो श्रेष्ठ धनुर्धर आहे. तो शकुनी आणि त्याचे प्रसिद्ध पुत्र. तो तिथं आहे द्रोणाचार्यांचा सामर्थ्यशाली पुत्र अश्वत्थामा. अशा रीतीने दृष्टद्युम्न तिथे जमलेले राजे एकामागून एक तिला दाखवित गेला. जरासंध, शल्य, भगदत्त आणि इतर अनेक विख्यात राजे तिथे उपस्थित होते. तो तिला म्हणाला, तिथं बसला आहे तो रोहिणीचा पुत्र बलराम. त्याच्या बाजूला बसला आहे तो देवकीचा पुत्र कृष्ण. वृष्णी या घराण्यातले सांब, शरण, गद, सात्यकी आणि कृतवर्मा हे तिथं आहेत. सिंधू देशाचा राजा जयद्रथही तिथे होता. त्याची बायको दुशला ही दुर्योधनाची बहीण. शिशुपाल हा राजाही तिथे होता. तिथे जमलेले राजे एकामागून एक त्या धनुष्याजवळ गेले. ते दैवी धनुष्य होते. किंदूर हे त्या धनुष्याचे नाव होते. त्याची दोरी पोलादाची होती. धनुष्य वाकवून त्याला दोरी जोडणे हे महाकठीण कर्म होते. तिथे जमलेले राजे मनात खूप मोठ्या आशा धरून धनुष्याजवळ जात, पण दोरी जोडणे त्यांना जमत नसे आणि मान खाली घालून ते परत येत. यादव घराण्यातले तिथे आलेले पाहुणे केवळ प्रेक्षक म्हणून आले होते. त्यांच्यापैकी कृष्णाची नजर त्या गर्दीत कुणाला तरी शोधित होती. कृष्णाने पांडवांना पाहिले. तो आपल्या भावाला म्हणाला, तिथं बसलेले ते 5 ब्राह्मण पहा. माझी खात्री आहे ब्राह्मणाचा वेश घेतलेले ते पांडवच आहेत. राखेने झाकलेले ते 5 निखारे आहेत. पांडव जिवंत आहेत आणि ते इथं आले आहेत. आपण इथं थांबू आणि काय घडणार आहे त्याची वाट पाहू. कृष्णाच्या ओठात गोड स्मित फुलून आले. तिथे कुठेतरी पांडव राहत आहेत अशी कृष्णाला खात्री होती आणि म्हणूनच त्याने आपल्या यादव बंधूंना स्वयंवरात भाग घेऊ नका असे सांगितले होते. स्वयंवर सुरू झाले. एकामागून एक राजे अपयश घेऊन परतत होते. काही राजे यशाच्या अगदी जवळपास जाऊन पोचत, पण अपयश घेऊनच परतत. उदाहरणार्थ शिशुपालाचा नेम तिळाच्या अंतराने चुकला होता, पण त्या धनुष्याने त्याला जमिनीवर पाडला होता.
तो अगदी निराश होऊन परतला होता. जरासंधाचा नेमही थोडक्यात चुकला, अगदी तिळा एवढ्या अंतराने. दुर्योधन आपल्या जागेवरून उठला आणि राजाच्या रुबाबात चालत धनुष्याजवळ गेला. त्याने नेम धरून बाण सोडला, पण त्याचे मत्स्याचे लक्ष करंगळीच्या जाडीच्या अंतराने चुकले. मोठमोठे धनुर्धर अपयश घेऊनच परतले. राधेय आता रंगमंचावर आला. एखाद्या चित्त्यासारखा तो डौलाने चालत आला. राधेयाने धनुष्य अगदी सहजपणाने वाकवले आणि त्याला दोरी लावली. कृष्ण गंभीरपणे त्याच्याकडे पाहत होता. राधेयाने नेम धरला. कृष्णाने श्वास कोंडून धरला. राधेय यशस्वी होईल अशी सर्वांना खात्री वाटत होती. अर्जुन लाक्षागृहात जळून निधन पावल्याचे सर्वांना ठाऊक असल्यामुळे राधेयाची बरोबरी करणारा दुसरा कोणी नाही हे सगळे जाणून होते. राधेयाने नेम धरून 5ही बाण मारले. केसाच्या अंतराने त्याचे 5ही नेम चुकले. कोंडलेला श्वास कृष्णाने समाधानाने सोडला. स्वयंवर मंडपात शांतता पसरली. राधेयाचे हे अपयश पाहून धनुष्याला हात लावण्याची कोणाचीच हिंमत